अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. विद्यार्थी मित्रांनो, सुफाई क्लासेसमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण विषय मराठी यामधील आम्ही हवे आहोत का याचे भाग 2 शिकणार आहोत. तर चला मुलांनो, आज आपण पुढे बघूया. एका कुत्र्याच्या कानामागा मोठा गळू झाला आहे. एकाचा मोडलेला पाय प्लास्टरमध्ये घालून ठेवला आहे. आता मुलांनो, आता तुम्हाला माहीत आहे, आपण मागील भागात शिकलो होतो की शांता शेळके ही लेखिका एका जे ॲनिमलचा म्हणजे जिथं ॲनिमल राहतात म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे भेटीसाठी गेल्या होत्या. तर आपण म्हणजे सुरुवातीच्या भागात आपण काही भाग शिकलो होतो. आता इथं लेखिका म्हणतात की एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो. मी दचकून मागं सरकते. भरत त्याच्यावर खेका कसतो. मीन्स की ते फिरायला जातात, ॲनिमल पाळले जातात, मग नंतर आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर एक जे डॉग असते तर ते लेखिकाचे अंगावर येते म्हणजे भूभू करते. म्हणून त्यांच्यासोबत जे भरत नावाचा मुलगा होता ते त्या कुत्र्याला शांत करतो. तर झेन्या चूप असं नाही करायचं. म्हणजे त्या डॉगचं नेम काय होता? झेन्या. असं नाही करायचं. आपल्या पाहुण्या आहेत त्या चूप. झेन्या जणू समजल्यासारखा चूप बसतो. नंतर दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो, पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे. तो पुढचे दोन्ही पंजे जोडून मला नमस्कार करतो. कोणाला? लेखिकाला. आता झेन्या रागीट तर हा एकदम सालास. म्हणजे एक डॉग रागीट असते मतलब गुस्सेवाला और दूसरा एकदम शांत. भरत मला म्हणतो. भरतने लेखिका से कहा. आल्या गेल्यावर सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई. म्हणजे जे दुसरा डॉग होता सेकंडवाला ते म्हणजे कोणी म्हणजे तिथं भेट द्यायला आला की त्याला नमस्कार करायचा. कोण? म्हणजे ते डॉग. कोणता? सेकंड. मी भरतला विचारले, म्हणजे लेखिकांना भरतला विचारले, इथं आणखीन कोणते प्राणी येतात रे? म्हणजे त्या लेखिकांना म्हणजे त्या रायटरनं म्हणजे तिथं जे मुलगा होता भरत त्यांना विचारलं की इथं अजून कोणकोणते ॲनिमल आहे? तर पुष्कळ येतात बाई, भरत सांगू लागतो. भरत त्या बाईला म्हणतं की इथं अनेक प्रकारचे ॲनिमल येतात. शेळ्या येतात, मेंढ्या, ससे येतात, माकड येतात. अशा प्रकारे आम्ही बोलतो आहोत एवढ्यात माझ्या पायाजवळून एक मांजरी चाललेली दिसते. म्हणजे हे दोघं गोष्टी करतात तर तिथून एक कॅट येते. भरत मला म्हणतो हात लावा बाई तिला. भरत म्हणजे त्या रायटरला त्या लेखिकाला म्हणतात की म्हणजे त्या मांजरीला त्या कॅटला तुम्ही हात लगाव. मी तिच्या पाठीवर हात ठेवतो. मांजरीचा सर्वांग शारतं. मग ती सावरते. म्हणजे जे मांजर आहे त्याचे अंगावर काटे येतात. माझ्याजवळ येते. मी तिला थपाटते तशी ते प्रेमाने गुरगुर करू लागते. मग मी भरतला विचारले, ही अशी दशकली कशी रे? म्हणजे हे जे लेखिका होत्या त्यांनी म्हणजे भरतला विचारले की हे असं का बरं बिचकते? भरत सांगतो. भरतने उनसे कहा, जन्मापासून आंधळी आहे. मतलब पैद्याशी ही अंधी है वो. कोण? मांजर. मीन्स कॅट. तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली. म्हणजे जो नए लोग है उनको बहुत घबराती है वो. कोण? मांजर. वो मीन्स
कॅट. इथं जमलेलं हे पोर जन्मापासून ठार आंधळं. डोळे बघाल तर अगदी लक्क आहे. आँखें देखेंगे तो अच्छे चमकदार है, पण फिर भी अंधे है. पण दिसत मात्र नाही. उनको कुछ भी नहीं दिखता. आम्ही हे पिल्लू पाळले, आता मोठी मांजरी झाली आहे. इथं ती सगळ्यांना ओळखते आणि विश्वासानं वावरते. आता भरत म्हणतो कि हमने यहाँ पर बहुत सारी बिल्लियाँ पाली है, बहुत सारी कैट पाली है और वो हमारे पर विश्वास भी करती है. आम्ही तिला बाहेर सोडत नाही. तिथं बिचारीचा कुठं निभाव लागेल. भरत म्हणतो कि हम उसको इन अस्पताल में ही लगते हैं, बाहर नहीं छोड़ते उनको. हे सारा पाहून मी बाहेर आले. लेखिकांना पूर्ण हॉस्पिटल बघितला, पुरा दवाखाना देखा उन्होंने. मलका एक वेगळाच जग पाहिला. मतलब लेखिका कहते की हमने कुछ अलग ही देखा है असा वाटला. का कोणाला ठाऊक. आता शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यापुढे येत होता. आम्हाला तुमची गरज आहे. मतलब हमको आपकी गरज है, तुम्हाला आम्ही आहोत का. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आम्ही हवे आहोत का हे पाठ शिकलो आहो. तुम्हाला याचे छानपैकी वाचन करायचे आहे. आता याचे प्रश्न उत्तर आणि मिनिंगचं PDF मी तुम्हाला ग्रुपवर टाकणार आहो. तुम्ही तोपर्यंत याचा छानपैकी अभ्यास करा. याचा नंतरचा भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहो. तोपर्यंत धन्यवाद.